पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांची म्हसा यात्रेची दरवर्षाप्रमाणे याही वर्षी जोरदार तयारी सुरू असून याही वेळेस त्यांनी बेल्हे बैल बाजारातून बैल खरेदी केली असून येत्या 1 जानेवारी 2026 ते 3 जानेवारी 2026 म्हसा यात्रा होणार आहे. या यात्रेचं आकर्षण म्हणजे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांची जुन्नर ते मुरबाड म्हसा सहल असते. यामध्ये महिला व ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. एक काळ असा होता की म्हसा यात्रेत व्यापारी यांच्याकडून बैल मालकांना खरेदी व विक्री करताना मोठी अडचण व्हायची. तसेच बैल मालकांना मारहाण देव करायचे. तसेच बैलांना पराण्या लावण्याऐवजी बैल मालकांना पराण्या लावल्या जायच्या. तसेच बैल मालकांचे पैसे देखील बुडवले जायचे. त्यामुळे व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणात दहशत होती. मात्र देवराम लांडे यांच्या माध्यमातून व्यापाऱ्यांवर मोठा वचक बसला व शेतकऱ्यांना न्याय मिळाला. त्यामुळे शेतकरी व बैल मालक म्हसा यात्रेला मोठ्या संख्येने येतात. यावेळी देखील ही 15 वर्षांची अखंडित परंपरा देवराम लांडे यांच्याकडून पार पडत आहे व या यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे. हॅलो कशाला येणार का येतील जेव्हा आपल्या घराला बरं का त्यांना जेवण फुकट हे आमची घेत नाही तर कशाला हा तुमच्या मशाला चालला मशाले दाती कसं आहे दाती आहे लाईव्ह वर घ्या काय नक्की सांग मी म्हणतो हे होऊन गेले मी काय म्हणतो मी त्यांना म्हणलं देऊन टाका ना मजा बैल काय जातला तू अरे मस्त मस्त प्युअर पुढे घे थोडा पुढे होऊन गेल्या नाही ना काय बोला अरे पैसे रोखे अरे व्यापारी नाही मला पैसा नव्हते व्यापारी हाऊस करायची नाही नाही काही याला देतो का तू त्याला उघड नको तुला पाहिजे लावली नाही नाही तू मला मसाला गरम लागतो भाई मला मला धक्का लागेल एखाद्याला इकडे चल पण सावधान इकडे तुला शेवट मला आदम गाडी पाहिजे आदम की निकाल बोल तू कोण नाही माहित का कोणी करून नाही घेणार तू घरी घेऊन जाशील मी सांगतो याच्यावर किती देव सांग
अरे जाती झाला तो केरलात करतो तू अरे याच्यावर किती लावू सांग मला याच्यावर लाव का आता हे दादा लाव का? सांगोलाली मागा घेतात हे बाबा. सांगोलाली व्यापारी मागा घेतात दादा अरे हे कोण आहे ते सरपंच गावचे बेलेचे सरपंच आणि सरपंच आदिवासी आहेत. माधव देवराम लांडे बेलेचा सरपंच आणि देवराम लांडे आम्हाला हे यांच्याकडे 9 बैल गाडी आहे ना हे आमचे मित्र आहेत आणि मला हा बैल मशाला न्यायचे म्हणून मी तुम्हाला बोललं देतं का अरे शिंदे का? काय नाही आम्ही देतो. साइड को जाओ साइड को जाओ आणि आमचं त्यांना 18 सांगितले तर तुला 17 टाकते 16ला मागत ए बाबा तू जाऊ दे मागाल ते पैसे काय ठरले शिवा काय रे काहीच नाही काय म्हणते अध्यक्ष त्याला पहिले घ्यायच्या दोन आहे का तुम्हाला बैल कशी पाहिजे नवरी लाखाच्या पुढं नाही 4 दात बडा चला आपल्या बिराड होते जेवण खाऊन करू नको जेवण संजू शेठ मी राहणार जेवणचं जेवण आपली घरची न्यायची बरी ती घेतलं काय करायचं